नमस्कार, स्वप्नाज किचनमध्ये आज आपण खमंग अशी कोथिंबीर वडी करणार आहे. हिवाळ्यात सध्या कोथिंबीर खूप छान फ्रेश मिळते, त्यामुळे आज आपण कोथिंबीर वडी करायची आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. त्याच्यामध्ये लसूण, तिखट, धणेपूड, मीठ, गूळ, हळद, आमचूर पावडर हे घालायचे मसाले मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले. त्यानंतर थोडंसं बेसन आणि तांदळाचं पीठ गरजेनुसार घालायचं आहे. चांगलं सगळं मिश्रण एकत्र हाताने मिक्स करायचं आहे. मिठामुळे कोथिंबीरीला पाणी सुटतं, वरून पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. छान सगळं एकत्र झालं मिश्रण की ताटलीला तेल लावायचं आहे आणि ते मिश्रण ताटामध्ये थापून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळीकडून एकसारखं मिश्रण थापून घ्यायचं आहे. स्टीमर करायला तयार ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण ही ताटली ठेवून छान 10 मिनटं वाफ द्यायची. बघू शकता रंग बदलला आहे मिश्रणाचा. छान मिश्रण शिजून तयार झालेलं आहे. थोडंसं कोमट झाल्यावर आपण त्याच्या वड्या पाडायच्या. जसा आकार आपल्याला आवडतो त्यानुसार पाडायच्या वड्या. मी इथे चौकोनी वड्या केलेल्या आहेत. बघू शकता डिशला अजिबात चिकटलेले नाही आहेत. इझिली निघत आहेत वड्या. आतून पण छान शिजलेलं आहे, हाताला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाही आहे. आता लोखंडी तवा घेतला आहे, त्याच्यावर तेल घालून या वड्या आपण शॅलो फ्राय करून घ्यायच्या. डीप फ्राय केल्या तरी चालतात, शॅलो फ्राय केल्या तरी चालतात. दोन्ही बाजूनी या वड्या मस्त खमंग खरपूस अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या. बघू शकता मस्त गोल्डन रंग आलेला आहे. तांदळाच्या पिठामुळे खूप क्रिस्पी लागतात या वड्या. आपण आता सर्व करायच्यात वड्या. कोथिंबीर वड्या खाण्यासाठी एकदम तयार.